पण भास्कर गोसावी राजगडी महाराजांना भेटून आलेले होते आणि या वर्षीच्या उत्सवापासून महाराजांनी उत्सवार्थ राम जन्मोत्सव उत्सवार्थ 200 होण द्यायला सुरुवात केली होती बर का। खान निघाल्याची अस्वस्थ करणारी वार्ता समर्थ रामदास स्वामींना समजली आणि समर्थ रामदास स्वामींनी सांकेतिक शब्दात कान बारीक ठेवून ऐका बर का। समर्थ रामदास स्वामींनी सांकेतिक शब्दात महाराजांना पत्र लिहिलं। अफजल खान निघाल्याची बातमी समर्थ रामदास स्वामींना सापळ क्षेत्री असताना कळालं। त्यांनी पत्र लिहिलं शिवबाराजांना आणि ते समर्थ रामदास स्वामींचं पत्र राजगडी पोहोचलं। ते पत्र असं होतं, महाराजांना खुर्ची द्या ना, वेळ आहे आपल्याला, बसा महाराज। आणि समर्थ रामदास स्वामींनी पत्र लिहिलेलं पत्र महाराजांकडे पोहोचलं। ते काय लिहितात, कुणाकडे जर पेन असेल तर आपल्याला त्या पत्राचा मतिर्थ अर्थ जुळवायचा आहे बरं का। पेन जर असेल तर ते मी जे सांगेल ते शब्द लिहून घ्यायचे। आधी तुम्हाला ओवीबद्ध पत्र सांगतो मी काय आहे, पेन जर असेल तर कागद पेन घ्या, कारण सांकेतिक भाषेतले पत्र सुद्धा आपल्याला कळले पाहिजे त्यावेळेची भाषा कशी होती। आता आपण महाराज पत्र लिहितो, आता पहिले पूर्वी मामाचं पत्र लिहिल्या जायचं, टपाल पेटीत टाकल्या जायचं, व्हॉट्सअप आले, मोबाईल आले, स्टेटस आले। आता तर तुम्हाला सांगतो भाकर नसती चालन, पण पहिले स्टेटस फार गरजेचं आहे। पत्र राहिलंच नाही। ते आता मेसेज लिहिण्याची पद्धत सुद्धा फार वेगळी आहे बरं का। की जर गुड नाईट लिहायचं ना, जी लिहितात ना 8 आकडा गुड नाईट, ते एक हम यच आणि यम, काय त्याचा अर्थ महाराज मला अजून कळाला नाही। हम हम म्हणजे काय, काय नेमकी। थँक्यूला TH, व्हॉट्सअपला WH, हे असले पत्र आहे आता गोंधळात टाकणारे पत्र। सांग बर, हे मेसेज सुद्धा सांकेतिक शब्द आहे बरं का। हे कोणाला कळत नाही, ज्याला कळायचं त्याला बरोबर करतात महाराज, अभ्यासू माणसं। असं तसं त्या काळी समर्थ रामदास स्वामींनी पत्र लिहिलं शिवबाराजांना, ओवीबद्ध पत्र लिहिलं। 14 ओळींचं पत्र आहे बरं का, 14। आणि या 14 ओळीमध्ये शेवटच्या 2 ओळीमध्ये महाराजांना उपदेश केलाय आणि 12 ओळीमध्ये सांकेतिक शब्दात महाराजांना मेसेज दिलाय। मेसेज म्हणजे राजगडी पोहोचवताना सुद्धा जरी पत्र सापडलं तर समोरच्या या काही रताळ्याला कळणार नाही त्याच्यात काय आहे। महाराज कुठला शब्द वापरा, यावणी सत्यांना या शब्दाच्या पलीकडे उपमा काय असू शकते। महाराज आमच्या समर्थ रामदास स्वामींनी पत्र लिहिलं गोव्यांमध्ये, ते असं होतं बघा। विवेक करावे कार्य साधन, आधी तुम्हाला त्या 14 ओळी सांगतो आणि काय लिहायचं ते मी नंतर सांगतो। विवेक करावे कार्य साधन, जाणार नरतोनी हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहा टोची नये, चालो नये असन्मार्गी, सत्यता वानल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनी नाथ आणि दिवाकर, नित्य नेमे करिता संचार, घाल ताती येर झार, लाविले भ्रमण जगदीशे, आदि माया मूळ भवानी, आदि माया मूळ भवानी, हेची जगताती, हेची जगताची स्वामिनी,
एकांती विवेक धरुणी इष्ट योजना करावी. हे 14 ओवीबद्ध 14 ओळींचं पत्र समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना लिहिलं. आता याच्यातले अक्षर मी तुम्हाला सांगतो तेवढे फक्त पियन व या संत लिहायचे, ती मला वरती सांगायची सगळ्यांना बरं का. आता त्या पूर्ण ओळी सांगत नाही, त्या पहिल्या ओळींचे फक्त कोणते सांकेतिक शब्द आहे. आता ह्या प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर आहे बरं का. विवेक करावे कार्य साधन आहे. विवेकचा वी लिहा, विवेकचा वी. पुढच्या ओळी आता मी ओळी वाचत नाही, फक्त शब्द सांगतो. विवेकचा वी, जाणारचा जा, पुढीलचा पू, रहा टोचिनेचा र, चालोचा चा, सत्यतेचा स, रघुवीरचा र, दासचा दा, रजनीनाथचा र, नित्यनेमेचा नी, घालितातीचा घा, लाविलेचा ला, आदिमायाचा आ, हिचीचा हे, एकांतीचा नाही. शेवटच्या दोन याचे आपल्याला अक्षर घ्यायचे नाही. आदिमायाचा आ, शेवटच्या दोन याचा लिहायचा नाही. 2 ओळीचा 12 ओळीचा लिहायचा. विवेकचा वी, जाणारचा जा, पुढीलचा पू, रहाटोरणीचा र, चालोताचा, सत्यतेचा स, रघुवीरचा र, दासचा दा, रजनीनाथचा र, नित्यनेमेचा नी, खालितातीचा घा, लाविलेचा ला आणि आदिमायेचा आ आणि हेचीचा हे. जोडा काय अक्षर होतं सांगा. काय हा पहिले शब्द लिहायचे ताई. परत सांगू का? मी सांगू शकतो पण तुमच्या कुणा क्या बात होऊ द्या टाळ्या. परत ताई मोठ्याने सांग. विजापूरचा सरदार निघाला आहे. अफजल खान. बरं विजापूरचा सरदार निघालाय, मग काय करा? शेवटच्या 2 ओळी. विजापूरचा सरदार निघाला आहे, एकांती विवेक धरुणी इष्ट योजना करावी. समर्थ लिहिताय छत्रपती शिवरायांना. विजापूरचा सरदार निघाला, मग तुम्ही राजा काय करा? एकांती विवेक धरुणी. एकांती तुमचे जे 4-5 माणसं असतील, एकांती बसा आणि एकांत बसून योजना करा त्याला थांबवायची. अहो या पत्रातून समर्थ रामदास स्वामींनी बोध केलाय छत्रपती शिवरायांना. आता शिवसमर्थ भेट ही शिवचरित्रातील एक महत्वपूर्ण घटना आहे बरं का. समर्थ रामदास स्वामींना घेतल्याशिवाय शिवचरित्र पूर्ण होत नाही. आता बरेच आले समर्थांना नाकारणारे आहेत. त्या संघटनेचं नाव पण घेऊ शकतो, पण आपला युट्यूब लाईव्ह आहे. महाराज हे लय हात पाय धुवून माग लागत ते पिलावलं. तुम्ही बोललेच मग ते रेकॉर्डिंग करतात महाराज आपला फोन. मग आता नाना जिथं माणसं सापडत नाही, हरू शकत नाही, तिथं मग काय करतात? चारित्र हनन. हे सर्रासपणे फोन रेकॉर्डिंग मग युट्यूबला टाकायची. ते मधले आदले शब्द काढून टाकायचे तेच फक्त. आता ते कोलिंगचे टाकले 2 शब्द, ते बोललेले टाकले काही. ते आता फार वादंग चालू आहे. लबाड कॉल आज काहीतरी बोलणं चालू आहे याला चॅनलला. भरपूर संघटना आहे आता इतिहासामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या. पण महाराज मला एक सांगायचंय हो, जे आहे ते आहे ना हो, ना करून कसं काही चालेल? एवढा अट्टहास समर्थ रामदास स्वामींनी केला तुम्ही नाकारताय. अहो वरती बसून छत्रपती शिवरायांना सुद्धा वाईट वाटत असेल, असं करू नका. बरं पुरावे ना याला. सज्जनगडचं दप्तर उचका, आजही तुम्हाला पुरावे मिळतील. 8 दिवस होतो आम्ही मोहिमेला सज्जनगडावरती. स्वच्छता केली. एक विहीर आहे फार मोठी नाना सज्जनगडावरती, आणि त्या विहिरीवरून पलीकडं डोंगर आहे पश्चिम बाजूला सज्जनगडाच्या. तिकडं फक्त पाईप लावलेले, म्हणजे उताराने बरोबर ते विहिरीत पाणी येतं. सज्जनगडाला जर गेला, अहो काय करत्या बिस्लरीच्या पाण्याला, इतकं स्वच्छ आणि निर्मळ पाणी. आणि बघा
समर्थ, आता याच्यामध्ये एक प्रवाद लक्षात घ्या. शिवसमर्थ भेट ही शिवचरित्रातील एक महत्वपूर्ण घटना आहे बरं का. आणि समर्थ रामदास स्वामींची रामराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, समर्थ रामदास स्वामींची रामराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, यात तीळ मात्र भेद नाही बरं का. तुम्ही म्हणशाल का बरं, सांगतो ना, कान बारीक देऊन ऐका. आता समर्थ रामदास स्वामी आचार्य धर्मानुसार, समर्थ रामदास स्वामी आचार्य धर्मानुसार रामराज्य निर्मितीसाठी लोकमानस तयार करीत होते. आचार्य धर्मानुसार रामराज्य निर्मिती करता लोकमानस तयार करत होते. आणि त्याच सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्षात्र धर्माचे यथोचित्त पालन करून हिंदवी स्वराज्यार्थ खड्ग हातात घेऊन स्वराज्याची पहिली पाऊल टाकत होते. एकाच सुमारास, खड्ग म्हणजे तलवार, एकच सुमारे. आता दोघांच्या प्रेरणा जरी वेगवेगळ्या असल्या, समर्थ रामदास स्वामींच्या छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा जरी स्वतंत्र असल्या, तरी त्यांनी कार्य एकाच वेळी सुरू केलंय बरं का. एकाच वेळी. अहो, ज्या प्रभू रामचंद्रांचा आदर्श समर्थ रामदास स्वामी जनमानसांसमोर ठेवत होते, त्याच कोळीत छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. लक्षात घ्या, प्रवाद लक्षात घ्या. इथं समर्थ रामदास स्वामी ज्या प्रभू रामचंद्रांचा आदर्श जनमानसांसमोर ठेवत होते, त्याच कोळीत छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय. आता तीर्थाटन आटपून समर्थ रामदास स्वामी शके 1566, तीर्थाटन आटपून समर्थ रामदास स्वामी शके 1566च्या वैशाखात, म्हणजे इसवी सन 1644 एप्रिल मेच्या सुमारास दक्षिणेत परतते बरं का. आणि समर्थ रामदास स्वामींनी मसुरास पहिला राम जन्मोत्सव साजरा केला बरं का. तिथी सांगितली, तारीख सांगितली, आणि ती तिथ होती पार्थिव नाम संवत्सर. पहिला राम जन्मोत्सव साजरा केला समर्थ रामदास स्वामींनी. कुठं? नोट इट डाऊन, लिहून घ्यायचं. मसुरास. बरं काय होतं त्यावेळेस? पार्थिव नाम संवत्सर शके 1567 म्हणजे इसवी सन 1645 साली. आणि त्याच वेळेस महाराज रामदास स्वामींचा आणि वैशाख शुद्ध प्रतिपदेला महाराजांचा, म्हणजे किती लक्षणीय आहे, किती लक्षणीय. लक्षात घ्या, म्हणजे नव्या युगाची ग्वाही देणारा हा प्रसंग आहे. आता समर्थांची इकडे पत्र महाराजांना गेलं. महाराजांना राहून का समर्थांना भेटण्या वाचून महाराजांनी निश्चय केला, समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि निवडक माणसं घेऊन, निवडक कारभाऱ्यांना घेऊन महाराज निघाले चाफळला समर्थ रामदास स्वामींना भेटण्याकरता. महाराजांचं आगमन होतंय. निघाले महाराज. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजा शिवछत्रपती महाराज की, धर्मवीर छत्रपती सम्राट की, परमपूज्य रामदास महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.
महाराज चाफळला आले आणि तिथून शिंगणवाडीला गेले. वैशाख शुद्ध नवमी शके 1581 म्हणजे वार गुरुवार. केव्हा गेले महाराज? शिंगणवाडीला गेले महाराज. ती तिथी होती वैशाख शुद्ध नवमी शके 1581 वार गुरुवार दिनांक 21 एप्रिल 1659 रोजी समर्थ रामदास स्वामींना भेटायला शिवबाराजे शिंगणवाडीला गेले. समर्थ रामदास स्वामी त्यावेळेस बागेमध्ये होते. महाराज आले बागेमध्ये. त्यावेळी दिवाकर गोसावी, कल्याण स्वामी, निळोपंत, दत्ताजी पंत उपस्थित होते. राजे आले. अरे राजे समर्थांना पाहतात. समर्थांच्या चरणावरती राजांनी स्पर्श केला. समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद घेतला. समर्थांनी सुद्धा छत्रपती शिवबाराजांना भरभरून आशीर्वाद दिला. जय जय रघुवीर समर्थ. बराच वेळ समर्थ रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा झाली. आशीर्वाद घेतल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी शिवबाराजांना आशीर्वाद दिला. आणि विशेष म्हणजे त्या भेटीमध्ये अफजल खानाच्या भेटीची चर्चा समर्थ रामदास स्वामींनी शिवबाराजांबरोबर केली. कारण समर्थ रामदास स्वामी हे व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात घ्या. समर्थ रामदास स्वामींचे मठ जागोजागी होते. आग्र्याहून जेव्हा महाराजांची सुटका होणार आहे ना, त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींनी फार मदत केली. ते मी तुम्हाला सांगणार आहे. अफजल खान भेटीची चर्चा राजांबरोबर झाली. राजांनी आशीर्वाद घेतला. राजांच्या चेहऱ्यावर समाधान होतं समर्थ रामदास स्वामींना भेटल्यानंतर. आणि भेट घेतल्यानंतर राजांनी समर्थ रामदास स्वामींचा निरोप घेतला. कारण अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला होता. समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि राजे पुन्हा राजगडाकडे निघाले. समर्थ रामदास स्वामी सुद्धा जय जय रघुवीर समर्थाचा जय घोष करीत आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. आणि इकडं तो अफजल खान ज्याचा मुक्काम विजापूर पासून अवघ्या 2 कोसावर पडलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी तो अफजल खान निघाला तुळजापूरच्या रोखानं. सगळं सैन्य बरोबर घेतलं. दिन करीत तुळजापूरच्या रोखानं अफजल खान निघाला. अफजल खानाचं सैन्य येत असताना पाहतात तुळजापूरचे माणसं सैरा बैरा पळायला लागले. जिकडे तिकडे हाहाकार माजला. खानानं तुळजापूरकडे लांबूनच बोट दाखवलं आणि सांगितलं पेचीराग करा तुळजापूर. अव दिन करीत अफजल खानाचं सैन्य निघाला आणि तुळजापूरवर तुटून पडलं. अव एखाद्या छोट्याशा सस्यावर 10-15 पिसळलेली कुत्री तुटून पडावी आणि तो ससा दिसेनासा व्हावा, तसं ती यावणी सैन्य तुळजापूरवर तुटून पडलं. अव घरच्या घर लुटल्या गेली. तुळजापूर बेचिराग करण्यात आलं.
आणि पाहता पाहता तो अफजल खान धीमी धीमी पावलं टाकीत टाकीत तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर आला. त्याला लांबून पाहता क्षणी मंदिरात असणाऱ्या भोत्यांना कळालं अफजल खान येतोय. त्या भोत्यांनी काय केलं, आई तुळजाभवानी मातेची मूर्ती ओके तोच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणजे अफजल खानाचा वकील आला आणि तो अफजल खानाला म्हणाला हुजूर हुजूर तुळजापूर आणि तुळजापूरची आई भवानी माता म्हणजे भोसल्या कुलदैवत. या तुळजापूरच्या देवीला निवेद ठेवल्याशिवाय या तुळजापूरच्या देवीला निवेद दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणत्याच घरामध्ये पुरण आणि वरण शिजत नाही. ही कुलदेवता आहे महाराष्ट्राची आणि भोसल्यांची. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सांगतोय की अफजल खानाला. अफजल खान दिन 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 करीत निघाला आणि मंदिराच्या पायऱ्या चढू लागला आई तुळजाभवानी मातेच्या आणि गाभाऱ्यामध्ये आला. तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यासमोर उभा राहिला आणि तुळजाभवानी मातेची मूर्ती समोर दिसत होती. अफजल खान तुळजाभवानी मातेच्या समोर आला आणि आई तुळजाभवानी मातेकडे हात करीत तो तुळजाभवानी मातेकडे पाहत बोलला, ए भूते काफरन, बताओ तेरी रहमत, बताओ तेरी अजमत, बताओ. आणि तो तुळजाभवानी मातेकडे पाहत पाहत हसला. बताओ काफरन तेरी रहमत, हमने सुना है तेरे बारे में, अरे हमने सुना है तेरे बारे में, तेरा आशीर्वाद है सेवा को. मैंने सुना है तेरा आशीर्वाद है सेवा को. सिवा कहाँ से आता है कहा जाता है पता नहीं चलता. तेरा आशीर्वाद है सिवा को. हमें भी पता तेरा करिश्मा क्या है, मैं भी देखना चाहता हूँ. आणि त्या अफजल खानानं काय केलं, अफजल खानानं काय केलं, देवीच्या समोर गेला आणि आई तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या त्यानं ठिपऱ्या ठिपऱ्या करून टाकल्या. घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी. घना घना सुंदर गीत होता ना, आवडलं ना, मग टाळ्या वाजल्या पाहिजे का नाही. बघा आई तुळजाभवानी मातेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्या त्या अफजल खानानं. देवी समोर त्यानं गाय कापली. गोमाता म्हणजे हिंदूंना पवित्र असणारी गाय त्यानं कापली. ती
बातमी शोभाराजांना कळाले. विश्वासरावांनी जे बहिर्जी नाईक होते, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, त्यांच्या सोबत असणार विश्वासरावांजवळ बहिर्जी नाईकांनी निरोप पाठवला राजांना. जिजाऊ साहेबांच्या आणि राजांच्या कानावर पडली. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शोभा राजांना सुद्धा प्रचंड वाईट वाटलं. अरे तो अफजल खान साक्षात कुलदेवतेला हात घातला होता अफजल खानानं. पण तरीही एवढ्या बिकट क्षण असताना सुद्धा राजे हतबल झाले नाही. लक्षात घ्या, संकट जरी माणसावर आली ना, लगेच घाबरून जाऊन संकट दोन हात आपण करायला जातो आणि तिथंच बसतो. राजांवर संकट आली पण राजांनी शांत डोकं ठेवलं. कारण अफजल खान एक डाव टाकत होता राजांना बाहेर काढण्याकरता, पण राजे फसले नाही. लक्षात घ्या, कारण तुळजापूर म्हणजे राजांची, महाराष्ट्राची कुळदेवता. कुळदेवतेला हात घातला पण राजांनी संयम ठेवला. कारण मराठे टप्प्यात आल्यावरच वार करतात. लक्षात घ्या, तो टप्पा अजून आलेला नव्हता. पापाचा अफजल खानाचा भरायचा बाकी होता. वेळ जात होती आणि 2 प्रहर असताना कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह राजांना येऊन सामील झाले. लक्षात घ्या, आणि दिवसेंदिवस सईबाई साहेबांची तब्येत गडावरती ढासळत होती. सईबाई साहेब आथरुणाला खेळल्या होत्या. अहो, संकट यावी तरी किती यावी हो. खान आला. सईबाई साहेबांची सख्या बायकोंची, राजांच्या सख्या बायकोची तब्येत खराब झाली. पत्नी म्हणजे पाठीराखा असती बर का. मी जरी कथा सांगतोय ना या ठिकाणी, आमचे महाराज मंडळी सुद्धा एवढं कार्य करतायत ना या ठिकाणी, ते केवळ आणि केवळ आमच्या पत्न्या घरी आहेत म्हणून. लक्षात घ्या, त्यांचं कर्तृत्व सुद्धा फार मोठं आहे, त्यांचा त्याग मोठा आहे. इथं सर्व तुम्ही माणसं बसलेला आहात. बऱ्याच जणी तुमच्या बहिणी आहेत, तुमच्या पत्नी आहेत. पत्नीचं कार्य फार मोठं बरं का. घराचा सर्व गाडा सांभाळती ती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिचारी राबती हो. आता मी इथं कथेला येणार म्हटल्यावर तिकडे घरी आमचे गृहमंत्री, बाबाचं धोतर कुठं आहे, पंचा कुठं आहे, जॅकेट कुठं आहे. आपण काय व जाणार, हातपाय धुणार, पण चहा रेडी असतो, धोतर रेडी असतं, जोडवे पायात घालायची रेडी असतात, सगळं रेडी. गाडीमध्ये बिस्लरीची पाण्याची बॉटल, पाणी चालत नाही, बाबाचा घासा बसलाय. किती काळजी. आमचे महाराज सुद्धा, आमच्या ताईंचं सुद्धा, अहो सगळं. माता माऊलीनं तुमचं कार्य अगाध आहे. तुम्हाला खरं सांगू महाराज, या ज्या आमच्या माता भगिनी आहे, प्रत्येक कुणाच्या ना कुणाच्या धर्मपत्नी आहेत त्या. तुम्हाला एक सांगू, जगातला कोणताच तराजू नाही बर का की त्याच्यात त्यांचं मोल केल्या जाईल. म्हणून आपल्या पत्नीला जपा, पत्नीला जपा, काळजी घ्या तिची. बरं, आता तुम्ही खुश होऊ नका फार.
ती पत्नी पण तशी पाहिजे, आपल्या आई बापाला सांभाळणारी. नाही तर सगळ्या घरी गेल्यावर महाराजनी सांगितलंय हा आपल्याला बोलायचं नाही. हा मी किती करते स्वयंपाक करते से आहतक, पण तुम्ही माता माऊलीनं तुम्ही सगळं करीत असाल, पण सासू सासऱ्याला एका चोखंडभर भाकरी करता जर तळतळायला लावत असाल तर तुमचं सगळं काही कामाचं नाही. सर्व गुण संपन्न असणाऱ्या पत्नीविषयी बोलतोय बरं का मी. सर्व गुण संपन्न तुम्ही आहात माता माऊलींनो, तुमचा मुलासारखा आहे. म्हणून बायकोला फेसबुकला व्हॉट्सअप वरती फिरत असतं ते, मी असं वाचलं सहज म्हणून सांगतो. त्याला थोडस माझ्या पद्धतीने सांगतो म्हणजे त्याला थोडस रूप येईल. उदाहरण माझं नाही, ऐक्यू आहे. एका कथेमध्ये अशीच आमची कथा चालू होती आणि त्या कथेमध्ये मी सांगितलं असं जसं तुम्हाला सांगितलं, पुरुषांना सांगितलं कधीतरी बायकोचं कौतुक करा. आता त्या कथेमध्ये एक सद्ग्रस्त होते, त्यांनी ते ऐकलं. कथेचा 4था दिवस होता. असंच तुमच्या गावासारखी कथा चालू होती. पहिल्या दिवशी मी सांगितलं कधीतरी बायकोचं कौतुक करा, बिचारी दिवसभर राब राब काम करते, धुणं धुती, धुणं भांडे. आपल्याला वाटतं बाई माणसाला काहीच काम नसतं बरं का. आपण बाहेर जातो आपल्याला वाटतं काय घरात तिला स्वयंपाकन धुणं, पण नाही हो. इतकं काम तुम्हाला सांगतो संपत नाही संध्याकाळ होईपर्यंत, सूर्य मावळस. तर मी असंच कथेमध्ये सांगितलं कधीतरी बायकोचं कौतुक करा. पहिल्या दिवशी सांगितलं. 3रा दिवस उजडला. एक सद्ग्रस्त कथा संपल्यावर माझ्याकडे आले, पाया पडले. मला म्हणे महाराज कान बारीक देऊन ऐकायचे, घरोघरचा प्रश्न आहे हा. म्हणाले महाराज तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं घरी गेल्यावर बायकोचं कौतुक करा, 2 दिवस आडवे गेले हो, मी काही बायकोचं कौतुक केलं नाही. आज घरी गेल्यावर केलं तर चालेल का? त्याला म्हटलं अरे असं कुठं स्टॅम्पवर लिहिलंय का आजच केलं? बरं आज नाही उद्या कर, उद्या नाही परवा कर, कधीतरी एकदा कौतुक कर तिचं. तिला घरी गेल्यावर सांग, घरी गेल्यावर एखादं गुलाबाचं फुल घेऊन जा, गजरा घेऊन जा. आमच्या माता माऊल्यांना महाराज गजरा फार जीवाच्या पलीकडे असतो, काही लागत नाही हो तिला. तुम्हाला सांगू का, बायको जर रुसली ना कधी एखाद दिवशी, जर भारत पाकिस्तान झाली, काही नाही एक गजरा घेऊन जायचा घरी. लढीवाळपणे पाहीन गेल्या गेल्या भांडी आपतीन बिचारी, पोळी लाटता लाटता लाटणं आपतीन. पण तुम्हाला सांगतो ती माये हो, एका गजऱ्यात खुश होईल. 5 रुपयाचा गजरा नागफानी कशी मिळतो, 5 रुपयाच्या गजऱ्यात खुश, काहीच लागत नाही. मी पण घेतला होता एक दिवस. मी सांगितलं ना महाराज घरोघरी मातीच्या चुली, काही लागत नाही आमच्या माऊल्यांना. सांगितलं त्या सद्ग्रस्ताला, सांगितलं घरी जा कौतुक कर तिचं, तिला सांग तू ये म्हणून चाललंय, तू नसती तर काहीच होणार नाही. म्हणाला बर महाराज आता. आणि कथा संपत आली. आमची कथेचा शेवटचा दिवस. आमचे भैया महाराज सारखे असेच एक महाराज बसलेले होते. त्या महाराजांना मी म्हंटल महाराज तो माणूस काय दिसेना गड्या. त्याला सांगितलं तो विचारून गेला, पण तो माणूस काय दिसेना. आणि तुम्हाला सांगतो कथा संपल्यावर तो कोपऱ्यात उभा होता आणि कोपऱ्यातून रागाने मुठी आवळून माझ्याकडे पाहत होता. आणि माझ्या बरोबर एक जसा प्रज्वल आता बरोबर माझ्या असतो तसा मुलगा होता. त्याला सांगितलं ते कोपऱ्यात एक काका त्यांना बोलून बोलवलं. रागातच होता, मुठी आवळून म्हणलं आल्या आल्या मारितो काय मला आता. त्यांना म्हणलं काका केलं कडे कौतिक. घरी गेल्यावर असा तंबुरा फोडला त्यांनी जोरात. म्हणलं आपण सांगितलं तर काही बायकोने हांडा बिंडत नाही याला.
म्हणलं उलटी आता आपल्यावर पडी व्हायला नको. आणि महाराज काय तुम्ही सांगितलं घरी गेल्यावर बायकोचं कौतुक करा म्हटलं. मग म्हटलं केलं की नाही कौतुक? काय महाराज तुम्ही सांगितलं. गेलो ना घरी दुसऱ्या दिवशी. घरी गेलो, संध्याकाळी जेवणावळीला बसलो. बायको आली लाडा लाडा, गरम गरम पोळ्या तुम्हाला सांगतो, आणि माझी आवडती मेथीची भाजी. आहा हा, मिक्सर मध्ये गर्र 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 विंगून अगदी घटमुट भाजी केली. गरम गरम पोळ्या, लोणचं, पापड बिपड, नागलीचे पापड. आहा ते आहा तक. बायकोनी जेवायला वाढलं. गाडी एकदम खुश होती. आणि तिनं टीव्ही चालू केला. टीव्हीवर मालिका लागली. मन उडू उडू झालं. आणि समोर त्या ठिकाणी बसलो. तिनं मला पोळ्या वाढल्या, भाजी वाढल्या, आणि तुम्हाला सांगतो जेवायला बसलो. महाराज तुम्ही सांगितलेले शब्द मला आठवले. बायकोचं कौतुक करा. पहिला घास घेतो ना घेतो, तोंडात टाकतो ना टाकतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बायकोला सांगितलं. वाह क्या बात आहे, काय भाजी झाली, एक नंबर. बायकोला सांगितलं एक नंबर भाजी झाली. म्हटलं मग पुढं मग काय म्हटली बायको? बायको म्हटली गपगुमान गेळा. टोपलं सापटलं तिनं. बरं मी एवढ्यावर थांबिलो नाही. तुम्ही म्हटले होते कौतुक करा. मी त्याच्याही पुढे जाऊन तिला म्हटलं काय भाजी केली. 10 वर्ष झाले लग्नाला. 10 वर्षात अशी भाजी कधीच खाल्ली नाही. तिनं धाड दिशी टोपलं घेतलं, दणकन आदळलं आणि लागली ना रडायला. मेले कडा 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 बोट मोडले मायानं. मेले मुले करंडी 10 वर्ष झाले लग्नाला. या बाबाला एवढं 10 वर्ष झाले एवढं चांगलं करून खाऊ घातलं. मेल्या मुर्द्याने एवढे सगळं काय ते बोलून 10 वर्ष झाले लग्नाला कधी माझं कौतुक केलं नाही. आज नेमकी शेजारने कोण भाजी आणली नेमकंच. 10 वर्ष झाले लग्नाला कौतुक नाही, शेजारने कोण भाजी आणली तुम्ही कौतुक करता. मी त्याला म्हटलं अरे बाबा जरा रेंज घ्यायची. भाजीची वाटी घरची की नाही पाहिजे, आणि मग कौतुक करायचं. असो म्हणून बायकोचं कौतुक करीत चला. असा प्रसंग येऊ देऊ नका फक्त. आता राजांनी प्रतापगडावर ठाणे हलवलं. खान कुठे जरी उतरला तरी प्रतापगड सोडायचा नाही. राजांनी ठरवलं. खान व्हायला येणार हे राजांना माहित होतं. आणि बघा पंढरपूरवरून खान पुढे सरकला. तो मेलवडीला आला. आता महाराजांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्यांनी धूर्त डाव टाकला बरं का खानानं. मलवडी हे बजाजी निंबाळकरांचं गाव. आता बजाजी निंबाळकर यांच्या भगिनी सईबाई महाराज साहेब ह्या राजांच्या ज्येष्ठ राणी साहेब. आता बजाजी नाईक हे महाराजांचे शालक्य बर का. शिवाय ते महाराजांचे व्याही. या अफजल खानानं काय केलं. आता महाराजांना कसं तरी पकडायचं म्हणून अफजल खानानं काय केलं. महाराजांची कन्या सकुबाई साहेब हे बजाजींचे पुत्र म्हणजे महादजी नाईक यांना दिलेले होते. अफजल खानानं हे नातेसंबंध माहित होते. बजाजींना पकडलं, कैद केलं, साखळी दंडाने आवळण्यात आलं आणि हत्तीच्या पायी देण्याचं घोषित केलं. या प्रकरणानं महाराज चित्तग्रस्त झाले. विचार करा, ही गोष्ट सईबाई साहेबांना समजल्यावर सईबाई साहेबांच्या मनावर काय या घटनेचा परिणाम झाला असेल. एक तर सईबाई साहेब आजारी पडलेल्या होत्या. खानानं डाव टाकला पण महाराजांना तो युक्तीनं सोडवला. लक्षात घ्या, खानाच्या गोटामध्ये महाराजांचा एक ओळखीचा सरदार होता. नवे नवे तर मित्रासारखा सरदार होता खानाच्या गोटात, दुश्मनाच्या गोटात. आणि ते पण मेलवडीचे जहागीरदार होते. नाईकजी राजे पांढरे यांचं नाव मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. याच्याकरता तुम्हाला हे सगळे नावं सांगितले. एक एक माणसाचं कार्य आहे पुढे. हा नाईकजी पांढरे खानाच्या फौजेत होते, अफजल खानाच्या. आता राजांनी काय केलं,
हा राजांच्या ओळखीचा होता. राजांनी काही केलं, नाईकजी पांढऱ्यांना निरोप पाठवला आणि नाईकजी पांढऱ्यांना सांगितलं कसंही करा पण बजाजींना तुम्ही सोडवा. आता बघा इथं राजांचं डोकं. त्या नाईकजी पांढरे हा सरदार कोणाचा? अफजल खानाचा, म्हणजे दुश्मनाचा. या नाईकजी पांढरेनं काय केलं? 60,000 होण भरले अफजल खानाकडे, स्वतः जामीन राहिला आणि बजाजी निंबाळकरांना सोडून घेतलं. आता इथं गोष्ट लक्षात घ्या, नाईकजी पांढरे दुश्मन, म्हणजे दुश्मनाच्या गोठातला. नाईकजी पांढरे दुश्मनाचा माणूस, पैसे दुश्मनाचे, जामीन कोण राहिला? दुश्मन. सोडून कोण घेतला? आपला माणूस. पैसे वापरले, आता नाईकजी पांढरेचे वापरले म्हणजे अफजल खानाचे. पगार कोण देत होता? अफजल खान. पैसे वापरले अफजल खानाचे, माणूस वापरला अफजल खानाचा, जामीन कोण राहिला? अफजल खानाचाच माणूस. सोडून कोण घेतलं? आपला माणूस. याला म्हणतात हुशार राजकारणी. हे राजकारणाचे सूत्र असतात. ऐन टायमाला एकच माणूस फोडायचा समोरच्या पार्टीतला, एकच, पण चितपत करून टाकायची समोरची पार्टी. एकच माणूस राजेंनी फोडला, माणूस सोडून घेतला. बघा, त्यानंतर खानानं एक पवित्र आजमावला. वतन द्यायला सुरुवात केली. खानानं वतन द्यायला सुरुवात केली. आता कोरे पेपर याच्याकडे होते, शिक्के घेतलेले कोरे पेपर. वतन दिली, माणसं फितवली, माणसं फोडली. जसं राजकारणात माणसं फोडण्यात येतात. एवढ्या इलेक्शनला तू थांब, पुढच्या वेळेस तुला डेप्युटी करून टाकू, पण एवढं इलेक्शन थांब, माणूस मोकळा करून दे. तसंच काहीतरी हे वतन देऊन टाकली. बरं, माणसं फोडली कोणती हो? माणसं फितवली ह्याच मातीतले सुलतानजी जगदाळे, उतरावळीचे खंडोजी खोपडे, हे लोभापायी, वतनाच्या लोभापायी, फक्त वतनाच्या लोभापायी फितूर झाले, खानाला जाऊन मिळाले. आता खान विजापूरला निघाला. महाराजांना माहित होतं त्यावेळी महाराज शिवापुरास होते बरं का. खान जसा जसा पुढे सरकला, महाराज प्रतापगडाचे काम महाराजांनी पूर्ण करून घेतले होते. वर्ष होत आले होते प्रतापगडाचे काम पूर्ण करून. यावेळेस सुद्धा राजांनी परत फेरबदल केली होती. ती आता 7,000ची पागा, 3,000चे शिलेदार, असं मिळून 10,000वर पोहोचलं. पायदळही राजांचं तेवढंच झालं, लक्षात घ्या. आणि इकडं काय केलं? शिवाय बड्या बेगम साहेबीनं विजापूरला बैलोल खानाला कट कारस्थान करून मारलं आणि त्याच्याबरोबर जे 700 पठाण होते ते इकडे राजांना येऊन मिळाले. ते सुद्धा 700 पठाण राजांनी कामावर ठेवून घेतले. आता खानाचं प्रचंड कर्तृत्व, कपटी स्वभाव, अमानुष कोरे, त्यामुळे महाराजांचे मुत्सदी मंडळ प्रचंड हादरून गेलं बरं का. साहजिक आहे, एखादा समोरचा उमेदवार जर तुळलेबळ असेल तर तो समोरचा घाबरून जातो.